त्यांना रोज काहीतरी नवीन आणि वेगळं खायचं. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी तुझ्यासोबत माझ्या सकाळचं रुटीन करणार आहे. सकाळी मी उंबरठा पूजनापासून सुरुवात करत असते. आता इथे उंबरठा, सर्वात आधी उंबरठ्यावरती छान असं पाणी टाकून घेतलं आणि अंगणाशी रांगोळी काढली. छोटीशी रांगोळी का होईना, पण आपण आपल्या उंबरठ्यावरती ही आवर्जून काढावी. तर रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर मुलांना स्कूलमध्ये जायचं होतं. तर सध्या मुलांची एक्झाम चालू आहे आणि त्यामुळे स्कूल लवकर संपतं आणि मुलं घरी लवकर येतात. तर त्यांना होतं की आम्हाला काहीतरी पाव नाहीतर खिचडी वगैरे टिफिनमध्ये दे, तर फोडणीची खिचडी करूया. तर त्यासाठी मी इथे वाटाणे, बटाटा आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या हे सगळं चिरून घेतलं आणि शेंगदाणेसुद्धा खिचडीमध्ये खायला खूप छान लागतात. तर इथे सगळे मसाले टाकून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि त्यानंतर जे धुतलेले तांदूळ होते तर ते घालायचे होते. तर पाण्याला उकळी येऊ दिली आणि त्यानंतर धुतलेले तांदूळसुद्धा त्याच्यामध्ये घातले आणि थोडी तुरीची डाळ त्याच्यामध्ये घातली. तर त्यानंतर सगळं साहित्य एकत्रित केलं आणि कुकर छानपैकी लावून दिला. तोपर्यंत इथे मी साय वगैरे काढून घेतली आणि मुलांचं दूधसुद्धा तयार झालेलं होतं, प्यायला दिलं. आणि त्यानंतर इथे कुकरसुद्धा झालेला होता. कुकर छान थंड होईपर्यंत मी इथे गरम पाणी घेऊन घेतलं, कारण सकाळी सकाळी गरम पाणी घेतल्यानंतर आपल्याला दिवसभर खूप फ्रेश वाटतं. तर गरम पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर कुकर थंड झालेला होता. मुलांना टिफिनमध्ये खिचडी काढून घेतली आणि त्यानंतर मुलांच्या पातेल्यामध्येच दूध होतं, तर त्याच्यामध्येच मी चहा ठेवला. चहासुद्धा झालेला होता. मी गरमागरम असा चहा घेतला आणि त्यानंतर देवपूजा केली. आता देवपूजेला सुरुवात करण्याआधी दिवा लावून घेतला, कारण आपण कुठलीही सेवा करताना किंवा पूजा मांडणी करताना ही दिव्याच्या साक्षीने करतो. तर सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले. त्यानंतर स्वामींना स्नान घालून घेतले आणि त्यानंतर छान अशी देवपूजा माझी आजची झालेली होती. तर देवपूजेविषयीचा संपूर्ण व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तो देखील नक्की बघा, कारण संपूर्ण व्हिडिओ इथे मिनी ब्लॉगमध्ये दाखवणं शक्य होत नाही. तर त्याची लिंक मी खाली देते, नक्की बघा. तर देवपूजा झालेली होती. त्यानंतर गार्डनमध्ये छोटे छोटे असे फुलं कुंदाच्या झाडाला आलेली होती. तर तेच फुलं मी देवांना अर्पण केले, कारण आता 2 दिवस झाले फुलंसुद्धा संपलेली होती. तर छान अशी देवपूजा झाली. सगळ्या घरामध्ये धूप दीप दाखवून घेतला देवांना. छान अशी फुलं अर्पण केली आणि त्यानंतर गार्डनमध्ये सुद्धा तुळशी वृंदावन आहे आणि तसं शिवलिंग आहे. तर तिथे सुद्धा धूप आणि दीप दाखवून घेतला. ती ओळून घेतली आणि तर छान असा दिवा लावून घेतला आणि मग नित्यसेवेला सुरुवात केली. नित्यसेवा झाल्यानंतर कपडे धुवायचे होते, तर ते धुवून घेतले. देवांचे कपडे धुवून स्वच्छ वाळवून मी परत ते देवघरातच ठेवत असते, आणि इतर ठिकाणी ठेवले की मुलं ते लगेच हाताळतात. मग देवांचे कपडे मी असे वेगळेच ठेवते. तर देवांचे कपडे स्वच्छ धुवून झालेले होते. त्यानंतर ते स्टँडवरती वाळू घातले. असतं माझं सकाळपासून दुपारपर्यंत. कसं वाटलं तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा. परत भेटूया अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.